आवडे हे रूप ए देवाचं एकदा रूप पाहिलं ना की मला काय होतं, म्हणजे अभंगाचा सरळ अर्थ मांडतोय आणि त्यानंतर मी माझ्या कीर्तनाला सुरुवात करतोय. आवडे हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन सुखावले. ए देवा, तू जेव्हा माझ्या समोर उभा राहतो ना तेव्हा माझ्या डोळ्यांना आनंद होतो, निस्ता आनंद होत नाही. आता दृष्टी पुढे ऐसा चित्रू आई आणि जो मी तुझं पाही पांडुरंगा, जो माझ्या पुढे तू आहे ना कधी माझ्या पुढून जाऊ नको. निस्ता जाऊच नको. माझ्या ध्यानामध्ये, माझ्या मनामध्ये, माझ्या काळजामध्ये सगळीकडे तूच असावं. लांचावले मन लागले से गोडी ते जीवे न सोडी ऐसे झाले. ए देवा, तुझी मला सवय एवढी लागली, एवढी लागली, माझं मन म्हणतंय आता तुला काय करायचं नाही, सोडायचं नाही. कुणाला? बुवाला नाही, तुला सोडायचं नाही देवा. लांचावले मन लागली सी गोडी ते जीवे न सोडी ऐसे झाले. ए देवा, तू का म्हणे आम्ही मागावी लढीवाळी आणि पुरवावी आळी. माय बापा, मी जे मागितलंय ना तेवढंच मला दे, त्याच्यापेक्षा वेगळं काय नको. सरळ सरळ अभंगाचा अर्थ आणि तिथून पुढं कीर्तन. वा, सुंदर असं पब्लिक आहे समोर, श्रोते का नाही. पण मला थोडासा बदल करू वाटतोय तुषार दादा आणि विशाल दादा. काय होतं माहितीये का, आता मी स्टेजवरती, माझ्या डोळ्यावर, माझ्या चेहऱ्यावरती तुम्ही लाईट फोकस मारले, पण मला समोरचे सगळे डोळे, सगळे चेहरे असे आंधूक आंधूक दिसतात बरं का. म्हणजे हा सगळ्यात पहिला विषय. दुसरा विषय असा, निम्मी माणसं येत आहेत, म्हणजे ही भाजपची समजून, मधली लाईन काँग्रेसची आणि त्याच्या पलीकडे राष्ट्रवादी. तू तारी का गाड्या? म्हणजे प्रसादाचं बी नियोजन तुषार दादा इथंच आहे का? नाही ना, तिथं बसलं की आपलं थुकाय भेटतंय. आनंद आहे. चालू असणारा अखंड हरिनाम सप्ताह, त्रियदिनी सप्ताह आहे, लक्ष देऊन ऐका. आणि माझी आता या लहान मुलांना, बारक्यांना विनंती आहे, छोटू इकडे बघा. आता बोलायचं, बोलला तर कान कापून, कान कापून नीन माझा. हुशार पोरं असणार तुमची पोरं आहेत म्हणजे. चला, असं चालू असणार अखंड हरिनाम सप्ताह. 3 दिवसाचा सप्ताह आहे महिला मंडळ पुरुष वर्ग, आणि आज पहिला दिवस आहे बर का. पहिल्या दिवसाच्या कीर्तनकाराला अलिखित नियम असा आहे की देवाच्या रूपाचं आणि देवाच्या नामाचं वर्णन करायचं. अलिखित नियम आहे. आणि आजच्या कीर्तनकाराचं काम महिला मंडळ काय आहे माहितीये का? काय जेवायचं. पंत्रवाळी वाढायची, पंत्रवाळी नुसती पंत्रवाळी वाढायची नाही देवा. महाराज नेमकं करायचंय काय त्याच्यामध्ये? पंत्रवाळीमध्ये आपल्याला भक्ती, ज्ञान, वैराग्य, देवाचं रूप, देवाची भक्ती, देवाचं नाव, या सगळ्या गोष्टींचा काय करायचा आहे? संगम करायचा आहे. आणि उद्यापासून कीर्तनकार काय करणार? ती पंत्रवाळी पुढे न्यायचं काम करणार. मग माझं आज काम काय? तुम्हाला पंत्रवाळी वाढायची. सत्याचं 2रं वर्ष आहे आणि आनंद आहे मला मोठा. सुनील महाराज माझ्यासोबत आलेले महाराज मंडळी बरं का. आमच्या इकडे सत्य होतात, तुषार बाबा आणि विशाल दादा, आमच्या इकडे सत्य होतात, पण एवढं भव्य दिव्य नियोजन आमच्याकडे नसतं. एकदा नियोजन मंडळींसाठी जोरदार टाळे वाजवायचे. जेवलं नाही का? दणक्यात टाळे वाजवायची. वा वा वा. हा, आता 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 वाटतंय तुमच्या गावामध्ये आलोय. ज्यांनी नियोजन केलं त्यांच्यासाठी टाळी वाजवली, पण आम्ही ऐकायला चालू नसतो तर बया लईच बोलते. गाडीतनं मग असे खाली उतरलो, आता युट्यूबला बघितलं म्हणजे बुवा मोठा दिसतो, त्यांना बुवा दिसला बारका. ती म्हणली महाराज कुठे येतं? म्हणलं मीच आहे.
चला विनोदाचा भाग सोडा. सुंदर असं नियोजन आहे आणि सुंदर असं आयोजन आहे. मग तुमच्या गावानं एवढं सुंदर नियोजन ठेवलं, एवढे कीर्तनकार आमच्या भागातले सगळे ठेवलेत. हे सुंदर असे नियोजनासाठी त्यांच्यासाठी आपण टाळ्या वाजवल्या. साऊंड सिस्टीम जोरात आहे, टाळ्या वाजवा. वा वा वा. म्हणजे मी तुमचं काय करतो देतो महाराज, तुमचं जरा सोपं करून देतो. शेवटच्या दिवशी तुम्ही आभारच मानणार का, एवढं तुम्हाला नियोजन करून देतो, टेन्शनच घेऊ नका. पण चला, असं चालू असणारा अखंड हरिनाम सप्ताह. सप्त्याचं निमित्त सर्वांना माहिती आहे की आपल्या भागाचं वैभव, ज्यांनी आपल्या भागाला नाव दिलं आणि ज्यांच्यामुळे आपलं नाव हे कुठं आहे, महाराष्ट्रभर आहे. आमच्या भागामध्ये जर बाबाचं नाव निघालं, गजानन बाबाचं, तर लोक म्हणतात अकोल्याचे गजानन महाराज, शेगावचे गजानन महाराज, विदर्भातले गजानन महाराज. मग माझं तुम्हाला सांग नाही, तुमची ओळख कोणामुळे, कोणामुळे, गजानन महाराजमुळे ना. मग एकदा गजानन महाराजांचा जयघोष करून पुढे जायचं का. अखिल कोट ब्रह्मांड नायक, करुणा वरुणालय, जगत आधार, जगत निदान, सच्चिदानंद गजानन महाराज की आवाज, गजानन महाराज की वा. आणि अशा गजानन महाराजांच्या सप्त्याच्या निमित्तानं, प्रकट दिनाच्या निमित्तानं आयोजित ही कीर्तन सेवा आहे. चला, पहिला दिवस आहे, सगळ्यांना वाटणार आहे की महाराजांनी आज काय केलं पाहिजे, आम्हाला भरभरून सांगितलं पाहिजे. पण उणीव कोणत्याच गोष्टीची नाही राहणार. घेतलेला अभंगही तसाच आहे. आणि जगद्गुरु तुकोबराया या अभंगातून तुम्हा मला सांगताय ते देवाचं रूप एवढं गोड आहे, देवाचं रूप एवढं गोड आहे. तुम्ही जर का एकदा देवाला तुमच्या मनामध्ये जर साठवलं तर काय होईल, देव तुमचा होईल. देव निस्ता तुमचा होणार नाही तर तुमच्या घरामध्ये काय करल, काम करल. काम एकनाथ महाराजांच्या घरी पाणी भरण्याचं काम कोणी केलं, देवानं केलं ना. मग तो देव जर तुम्ही आपलासा केला ना तर ते देवाला काही मागण्याची गरज पडत नाही. चला सांगू का तुम्हाला चालू असणाऱ्या अखंड हरिनाम सप्त्याबद्दल लक्ष द्या. एक वारकरी पंढरपूरला चाललं होतं आमच्या भागातनं. कुठं, पंढरपूरला, बरं का. आणि पंढरपूरला जात असताना महिला मंडळ आहे का, पंढरपूरला जात असताना एक शेतकरी भेटलं आणि शेतकऱ्यानं काय केलं, 5 आंबे कोणाला दिले, बुवाला. त्या वारकऱ्याला 5 आंबे दिले आणि वारकऱ्याला सांगितलं, महाराज काय करा, हे 5 आंबे घ्या आणि माझ्या विठुरायाच्या चरणावरती ठेवा. 5 आंबे त्या वारकऱ्यानं घेतले आणि 5 आंबे घेतल्यानंतर वारकरी निघाला पंढरीला आणि पंढरपुराच्या देवळामध्ये गेला, मंदिरामध्ये गेला. दशमीच्या दिवशी पोहोचला आणि बघतोय तर काय खायची पंचायत आहे, कोणाकडे फराळीचं नाही, कोरोना सारखी महामारी आहे. आणि अशामध्ये खायचं कुठं, मोठा प्रश्न पडतो आपल्या पोटाला. खिडक्याला जर भूक लागली ना आपल्या, काय पडतो, प्रश्न पडतो, प्रश्न. आणि आपल्याला जर प्रश्न पडला तर आपण काय करतो, कोणत्याही गोष्टीचा विचार करत नाही, फक्त आपण काय करतो, पोटाचा विचार करतो. आणि त्यांनी विचार केला त्या वारकऱ्यानं की आता काय करायचं, आता आपण काय करू, या 5 आंब्यामधले किती आंबे खाऊ, 2. इकडली लोक बोलत नाही ते का माझी भाषा समजत नाही, काहून बोलत नाही तुम्ही, बोला ना. माझी विनंती आहे, हा बोला. माझ्या कीर्तनामध्ये लोक बोललेले, मला किती आंबे खाल्ले, 2 आंबे खाल्ले, राहिलेले 3 आंबे देवाच्या पायावरती नेऊन ठेवले. आता लक्ष देऊ नाही का, वारकऱ्याची वारी पोहोच झाली, एकादश पूर्ण झाली, द्वादश सोडली आणि वारकरी निघाल माघारी आमच्या भागाकडं. आणि जसं जवळ आलं, ज्या घरी थांबलं होतं मालकापाशी, ज्या मालकाने 5 आंबे दिलं होतं महिला मंडळ, त्या घरी गेलं. आणि त्या घरी गेल्यानंतर त्यांना सांगितलं, तुमचे दिलेले आंबे हे देवाच्या पायावरती दिले, पण ऐका, 3च आंबे देवाला दिले, त्यातले 2 आंबे मी खाल्ले. कोण म्हणला, वारकरी म्हणला. रात्रीची वेळ झाली आणि रात्रीच्या वेळेमध्ये त्या शेतकऱ्याच्या स्वप्नामध्ये देव आला. देव पंढरीचा पांडुरंग आला आणि पांडुरंगाने सांगितलं, का रे, पुण्या मुंबईला दोन टरका भरून पाठवतो, 10 टायर 12 टायर आंब्याची बाग आहे, एवढा आंबा पुण्याला मुंबईला पाठवतो आणि माझ्या चरणावरती मला खायला फक्त
देवाला प्रश्न पडला, शेतकऱ्याला प्रश्न पडला आणि त्या वारकऱ्याला प्रश्न पडला. आता वारकरी तर म्हणलं होतं किती खाल्ले, 2 खाल्ले आणि 3 कुठं ठेवले. मी मुद्दा येतोय, 3 कुठं, देवाच्या पायावरती. चला, शेतकऱ्याला राग आला आणि शेतकऱ्यानं काय केलं, त्या वारकऱ्याला भांडाय चालू केलं. रे का रे, आधीच आमच्यावरती शिक्का असा आहे बरं का विशाल दादा, तुषार दादा, आमच्यावरती शिक्का असा आहे. वारकरी मंडळी म्हणलं की लोकांचा आता काय नाही आमच्यावरती. आणि काय काय आता मनी असे झाले बरं का बाबा, काय काय मनी लोक आमच्याबद्दल असे काढायला, गळ्यामध्ये माळा आणि इकडले लोक खरंच बोलत नाही, ते गळ्यामध्ये माळ आणि पोटामध्ये. आम्हाला लोक म्हणायला लागले, पण आम्ही गावोगाव जातो ना, 500-500 किलोमीटरचा प्रवास करून तुमच्या भागामध्ये येतो, कीर्तन करतो. आमच्या जर मनामध्ये पाप असतं तर आम्ही आमचं गाव सोडलं असतं का? आहे ना, नसतं सोडलं. अरे कोण संपत्ती, कुठली संपत्ती 2 दिवस जास्त काम केलं ना तुषार दादा, ह्याच्यापेक्षा जास्त पैसे येतात. 500 किलोमीटरचा प्रवास आहे, गाडीचा प्रवास आहे, 12 तास प्रवास झालाय. कशासाठी आलोय? फक्त कीर्तन करण्यासाठी आणि तुमच्या प्रेमासाठी आलोय, बाकी याच्यामध्ये काही नाही. पण वारकऱ्यांना आजकाल लोकांनी वेगळं संबोधलं, वेगळी उपमा दिली. त्या शेतकऱ्याने त्या वारकऱ्याला बोलवलं आणि त्या वारकऱ्याला झोपट जोडपलं आणि त्या वारकऱ्याला मारलं, काठीनं मारलं, हाताने मारलं, हसडाने मारलं महिला मंडळ. आणि त्या शेतकऱ्याला विचारलं, का रे, देवाच्या पायावरती 2च आंबे ठेवले, तू तर म्हणतो देवाच्या पायावरती 3 आंबे ठेवले, तू 2 खाल्ले, 1 आंबा गेला कुठे? मागायचं तर मला माग ना. वारकऱ्यानं देवाला आण घातली, पंढरीच्या पांडुरंग परमात्म्या, मी तुझ्या पायावरती 3 आंबे ठेवले, पण हा शेतकरी म्हणतोय 2च आंबे ठेवले. याची परीक्षा तुला द्यावी लागेल आणि जोपर्यंत तू परीक्षा देत नाही तोपर्यंत मी आंदोलन सोडणार नाही. कशाचं? अन्न त्याग केला वारकऱ्यानं. रात्रीची वेळ झाली आणि शेतकऱ्याच्या स्वप्नामध्ये पुन्हा देव गेला. मी का सांगतोय त्याचं कारण हे लोक सांगतील पाठीमागे. का सांगतोय माहिती? रात्रीचं स्वप्न पडलं आणि स्वप्नामध्ये शेतकऱ्याचा देव गेला. ए येड्या, लय शहाणा झालास तू, तुला मी सांगितलं होतं माझ्यापर्यंत 2च आंबे पोचले, लक्षात घे. तुला का, मला काय म्हणायचं होतं तुला कळलंच नाही. 2 आंबे कोणते पोचले? जे वारकऱ्याने 2 आंबे खाल्ले ते मला पोचले. जे वारकऱ्याने 3 आंबे माझ्या पायावरती ठेवले ते पडव्याने कुठे नेले? घरी. पडव्यानं घरी नेले आणि त्यांची जी पोरं आहे ती त्यांना काय केले? खाऊ घातले, रस खाऊ घातला. मग मला सांगा पुरुष वर्ग, महिला मंडळ, आता माझा तुम्हाला प्रश्न आहे की आंबे खाल्ले कोणी? वारकऱ्याने. पोचले कुणाला? आज गजानन महाराजांचा प्रगट दिन आहे 8 तारखेला आणि आज गजानन महाराजांच्या पश्चात गजानन महाराजांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी आपण एवढा मोठा सोहळा करतोय. जर का हा सोहळा आपण इथं साजरा करत असेल देवाच्या नावानं, तो जाणार कुणाला? तुका म्हणे संत सेवा